पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. मुक्ता दादा अरे भैरू हो ते याला उशीर झाला आणि त्यात फोनचं चार्जिंग संपलं ना. अरे नाही नाही अजिबात उशीर नाही झाला, अगदी वेळेवर आलायस. दादा भैरू अहो नगरकरांच्या घरात वाजवाय चान्स कोण सोडतंय हा? आणि त्यात रावसाहेबांसमोर वाजवाय भेटतंय म्हटल्यावर माया सगळ्या सुपाऱ्या सोडून आलोय मी. मालक पोरीच्या हातात संभळ. भैरूची गाठी पडली. भैरू बाद. तासाभरानंतर आरतीला सुरुवात करायची. जाऊन तयार होऊन ये. होय. आणि आजपासून नवमीपर्यंत संबळ तुलाच वाजवायचं आहे. लक्षात आहे ना? होय. ते युवराज भाऊनी सगळं सांगितले आणि मी मुक्कामाच्या हिशोबाने झालोय. युवराज त्याची खोली दाखव. हो दादा. आणि शाबास, आजच्या आरतीचा मान युवराज तुझा आहे. जी दादा. चल बा. चल चला. युवराज गुड वर्क भाई. दिलेल्या शब्दाला जागलास यार तू. आणि आज तुझ्याचमुळे मी दादांना दिलेलं माझं वचन सुद्धा ऑटोमॅटिक पूर्ण झालं. हो बरं, मी याला सोडून आलो. युवराज अरे आज आरतीचा मान तुझा आहे. आणि दिवसभर संबळवाल्यांची जुळवाजुळव करून तू थकला असशील. जा आणि एकदम मस्त रेडी हो. अरे याला आउट हाऊस पर्यंत मी सोडतो. रिलॅक्स, मी आहे ना. बर जा. भैरूजी या. चला चला तुम्हाला खोली दाखवतो. हा चला चला. पाहिलत ना काय घडलं ते. हा सारंग स्वतः सोडायला गेला त्याला आउट हाऊस पर्यंत. तुम्हाला ना स्वतःच्या लेकराच्या कौतुकापेक्षा बाकी सगळं समजतं. काय अहो युवराजमुळे आज पहिल्यांदा सावत्रांना मान मिळतोय. अरे हो की. आता सुरुवात झालीच समजा. या 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 या. ही तुमची खोली. आरामात. तुम्ही मी सारंग, रावसाहेबांचा मोठा मुलगा. अरे देवा. अहो म्हणजे तुम्ही छोट मालक म्हणायचे. राहू दे राहू दे राहू दे. मला नाही आवडत. हसायचं कारण समजेल का? अहो तुम्हा मोठ्या लोकांची डेकर बारीक असते. ओ अहो आम्ही गरीब. एडार काळ फोडण्यासारखी डेकर असते ती. अच्छा म्हणजे माणूस जेवढा श्रीमंत तेवढी त्याची ढेकर छोटी, राईट? हा आणि जेवढा गरीब त्याची डेकर मोठी. मला तुम्ही ढेकर देऊन दाखवा. तुम्ही कशी करता? माझी हा.
अनबिलिव्हेबल अनबिलिव्हेबल. आता मी ट्राय करतो. एक मिनिट. अहो नाही जमायचं तुम्हाला. अरे यार मला का नाही जमत आहे. अहो आडात नाही तर पोऱ्यात कोणी कोणी येणार आहे. हा? हा कदाचित बरोबरच आहे. हो पण आता तुम्ही इथे आहात ना, तर मला तुम्ही ढेकर द्यायला शिकवा ना प्लीज. आता विषय आहे काय, शिकवेन ना. आवडला मला तुमचा स्वभाव आवडला. आजपासून आपण मित्र. अयो काय सांगता. हो म्हणजे तुम्ही देवच भेटला म्हणायचा. अरे नाही रे, उलट तूच आमच्यासाठी आजचं स्पेशल पाहुण आहे. तर बघ तुला कशी स्पेशल ट्रीटमेंट देत होते. तुला सांगावं म्हणलं, तू इच्छा असली तरी मी काय आता तुझ्यासमोर संबळ वाजू शकणार नाही. जिथे तुझीच इच्छा चालत नाही तिथे मायासारखे साधे व्हायचं काय चालणार. पण तुला एक सांगू, इथं आल्यावर मला एक गोष्ट दिसते. या घरात मीच नाही तर या सगळ्या बाया या पुरुषांसमोर दबलेल्या आहेत. त्यांच्या आवडी इच्छा सगळं दाबून टाकलंय. आजी तर बंद खोलीत इतकं वाईट आयुष्य जगते आहेत. सगळं घर सांभाळणाऱ्या मोठ्या आईने स्वतःच्या मनात काय काय लपून ठेवलंय. त्यांना मला साथ द्यायची लय इच्छा आहे, पण इतर बायाच आडव्या येतात. माधवीताई, गायत्री, रेणुका ही फक्त नावं वेगवेगळी आहेत. थोड्याफार फरकाने सगळे सारखेच आयुष्य जगतात. या घरात विरोध बाईने संबळ वाजवण्यापुरतं नाहीये, तर विरोध बाईने वेगळं काय करण्यात आहे. आई, तुला जसं जमल तसं सर्वांचं भलं कर. कुणावर राग नको ठेवूस. किती वेळ ढेकर देतोय. मला वाटतं लेकराला आपल्या इकडचं जेवण पाणी पचलेलं दिसत नाही. पचायला ते खायला तर पाहिजे. काय म्हणालास. मी कुठे काय नाही, मी काही नाही म्हटलं. बाल्कनीत ये, मला बोलायचंय तुझ्याशी. आत्माराम, अण्णा अण्णा तडपड होत असेल ना मला इथे पाहून. हा? अरे तर सुरुवात आहे. हा. आधी स्पर्धेत तोंडासमोरचा विजय हिसकावून घेतला आणि आता नगरकरांच्या घरातनं वाजवायचा मान. तुझा नेमका घोळ काय झालाय माहितीये का. तू तुझी मिरवणूक थांबवायलाच तयार नाहीये. अरे शरीर साथ देत नाही, नशीब मुस्कट हाणतय, तरी बी तू संभाळ घेऊन कधी स्पर्धेत कधी मोठ्या घरात मिरवतोच आहे. तर नाही, आता तुझी संबळ कायमचीच बंद करतो का नाही बघ. तुम्ही मला असं बोलवत नका जाऊ. मला लई भीती वाटते. आपल्याला कोणी पाहिलं तर. रिलॅक्स रिलॅक्स. तू काहीच टेन्शन घेऊ नकोस, कारण सगळ्या आरतीच्या तयारीत बिझी आहेत. आणि ऍक्च्युली मला खरंच तुझी मदत करायची आहे. तुम्ही या सगळ्यात नका पडू. ऐक ना, तुझा अधिकार असा काढून घेणं ना हे मला तरी चुकीचं वाटतंय. म्हणून आता त्या भैरूला घरातून निघून जा असं मी म्हणू शकत नाही, कारण शेवटी त्याला सुद्धा कुटुंब असेल आणि 4 पैशांची अपेक्षा.
पण त्या भैरूला भेटून आल्यापासून ना मला काहीतरी चुकीचं जाणवतं. आणि ते काय आहे हे तूच मला चांगल्या प्रकारे सांगू शकतेस. या वर्षा पुढे कायम पालखीच्या पुढे वाजवायचं मान आहे ना, पवार वस्तीवरचा यो भैरूच घेणार आहे. काय एकीकड त्या आजारामुळं आणि दुसरीकड तुझ्या पुरींमुळं फार कमजोर झालाय रे तू, फार कमजोर झालाय. ए आता बरा थकलाय रे तू. नाही नाही, तू यासारख्याचं काम नाही रे, ही स्पर्धा करायची रे. म्हणजे हा माणूस चुकीच्या हेतूने इथे आला. तुला संबळ वाजवू द्यायची नाही हे एवढं मनावर घेऊन युवराज जर थेट तुमच्या गावापर्यंत पोहोचत असेल ना, तर इथे संबळ परंपरेविषयी काही उरलेलंच नाही. पुरुषांनी संबळ वाजवावी ह्यापेक्षा स्त्रियांनी ती वाजवू नये ह्याचाच निर्धार इथे जास्त आहे. म्हणजे इथे परंपरेच्या नावाखाली फक्त पुरुषी अहंकार जपला जातो. तुमच्यासारखी बाईला एवढ्या चांगल्या प्रकारे समजून घेणारी माणसं घरादारात सगळीकडे असतील. किती बरं झालं असतं. म्हणजे आता इथे फक्त समजून घेऊन जमणार. माणूस चुकीचा आहे हे जर आपल्याला माहित असेल, साम दाम दंड भेद जे जमेल ते वापरलंच पाहिजे. म्हणजे नक्की काय करणार आहे? भैरूजी येऊ का? नमस्कार भैरू शेठ, नमस्कार. अयो शेट, आम्ही ओळखलं नाही ना तुम्हाला. हो, ओळखवावी म्हणूनच तर आलोय. मी पप्पू, तुम्ही मला प्रेमाने पप्पूच म्हणा. आता त्या उपर अजून काय असणार आहे? पप्पी होईल की नाही, एवढं खोलात जायची गरज नाहीये. मुद्द्यावर येतो बर का. तुमचे जे छोटे मालक आहेत सारंग शेठ, त्यांचा मी एकदम खास दोस्त आहे. कसं म्हणजे? खास म्हणजे तो घोडा तर मी लगाम, तो गाडी तर मी इंजिन, तो ती बिडी तर तुम्ही काढी. जमलं की. आयला तुम्ही ना सगळे लोक लय जाम भारी राव. म्हणूनच भारी माणसाला तुमची एकदम भारी मंदी सोय करायला पाठवलंय त्यांनी. सोय म्हणजे? सोय म्हणजे ही बघा, सोय इंग्लिश. ओके मे थँक्यू. एकदम एवढी मोठी मोठ्या लोकांसाठी विषय आहे का? थँक्यू बर का. आणि ती आरती झाली ना मग मी निवांत बसतो. त्याच काय माहितीये का? तिचा अजिबात वास येत नाही, पण जोश लय बेकार येतो. आरतीची वेळ झाली आहे, चला या सगळ्यांनी. सगळे तर आलेत, पण संबळवाला कुठे आहे? संबळवाला सारंग. हा, तो म्हणजे मी त्याला म्हटलं होतं की 8 वाजेपर्यंत येईलच. तो 8च वाजता येईल. आला आला.
तब्येत बरी आहे ना? एकदम जबरदस्त आहे. हा. असा असा मावळचा गडगडाट करत नाही. संभळाची काय होतंय? पुढे काय ते आपलं जरा दारू पिऊन आलायस? नाही वास येतोय. आमच्या घरातल्या देवी समोर दारू पिऊन आलायस तू? आमचं पवित्र घर भ्रष्ट करायला निघालायस? अरे कुठून आलास हा दारुडा? युवराज, 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 आमच्या घरातल्या देवी समोर दारू पिऊन यायला शरम नाही वाटली तुला? दारू पिऊन यायची तुझी हिंमत कशी झाली? शरम नाही वाटली दारू पिऊन यायला इथे? शरम नाही वाटली दारू पिऊन यायला? थांबा. घरात नवरात्र आहे. नाही आता नाही काही हे. थांबा. मालक माफ करा मालक. हाकलून दे याला. त्याची बॅग त्या गेटच्या बाहेर फेकून दे. आणि जर पण आमच्या घरामध्ये घुसायचा प्रयत्न केलास ना तर तंगड तोडून हातात देईन. श्रीधर, लगेच मालक मालक माफ करा. मालक